हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप स्पेशल असणार आहे आणि खूप युनिक असा व्हिडिओ आहे या चॅनलला. बघा, मी कोणताही व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा मी बघतो की लोक काय सर्च करत आहेत आणि त्यानुसार माझे टॉपिक्स असतात. तर आता सध्या बरेच जण मला एक टॉपिक सर्च करताना दिसले, तो म्हणजेच इसेन्शियल ऑनलाईन रिसोर्सेस अँड ॲप्स फॉर MPSC ॲस्पायरंट. म्हणजे MPSCची जी तयारी करत असतात तर त्यांच्यासाठी कोणत्या असे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत की जे त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना मदत करू शकतात. याविषयी कंप्लीट इन डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तुम्हाला काही रिसोर्सेस देखील सांगणार आहे आणि हे रिसोर्स गरजेचे आहेत का हे देखील तुम्हाला सांगणार आहे. सो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला महत्त्वाचा प्रश्न असतो की हे जे ऑनलाईन रिसोर्सेस असतात किंवा आपण ऑनलाईन अभ्यास करणे हे खरंच गरजेचं आहे का? तर मी डायरेक्टली म्हणेल नो, हे काही गरजेचं नाही, नॉट ॲट ऑल. कारण मित्रांनो, देर आर कॅन्डिडेट्स की ज्यांनी 2-3 वर्ष त्यांचा मोबाईल डायरेक्टली बंद ठेवून अभ्यास केलेला आहे. त्यांनी देखील एक्झाम क्रॅक केलेले आहे. आणि स्पेसिफिकली जर MPSCच्या बाबत तुम्ही बोलाल तर MPSCमध्ये ॲज सच कुठलाही असा ऑनलाईन रिसोर्स शिवाय तुम्ही MPSC करू शकत नाही असं काही नाही. सर्व जे बुक्स आहेत ते ऑफलाईन अवेलेबल आहेत. सर्व मटेरियल असेल, टेस्ट असतील, त्या सर्व ऑफलाईन मिळतात. त्यामुळे अशी कुठलीही स्पेसिफिक गरज नाही आहे की ती ऑनलाईनच करावं लागेल, त्याशिवाय जमणार नाही. आणि बरेच जण तर MPSC करणारे साधा मोबाईल वापरतात जेणेकरून ते डिस्ट्रॅक्टेड नाही होणार म्हणून. तर असं काही गरजेचं नाही आहे की हेच प्लॅटफॉर्म तुम्ही यूज केले पाहिजे किंवा ऑनलाईन तुम्ही वापर केलाच पाहिजे तेव्हाच तुम्ही पास ऑल. देर इज नो सच फॉर्म्युला. कारण वी हॅव एक्झाम्पल्स की ज्यांनी मोबाईल अगदीच बंद करून अभ्यास करून परीक्षा पास केलेली आहे. शेवटी अभ्यास हा महत्त्वाचा असतो कोणत्याही परीक्षा पास करण्यासाठी. अनलाईक तुम्ही UPSCला असाल किंवा तुम्ही नीट MBBS वगैरे तयारी करत असाल तर तेव्हा खूप गरजेच्या असतात या ऑनलाईन गोष्टी. पण MPSCच्या बाबतीत मी तरी म्हणेल की तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की सो व्हॉट्स द पॉईंट टू मेक दिस व्हिडिओ. म्हणजे या टॉपिकला व्हिडिओ बनवण्याची गरज का होती? तर तुम्हाला फक्त याबद्दल अवेअर करायचं आहे की तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. पण मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुमची प्रिपेरेशन जी आहे ती थोडी का होईना तुम्हाला इझी होईल आणि थोडा तुमचा वेळ वाचेल. ज्या वेळामध्ये तुम्ही इतर गोष्टी करतात त्या वेळामध्ये तुम्ही जर मोबाईलचा यूज केला, म्हणजेच कसं तर बघा, आपण बऱ्याच वेळा रस्त्याने चालताना रील्स वगैरे बघत चालतो किंवा चहा पिताना आपण मोबाईलमध्ये स्टेटस वगैरे बघत चालतो. तर हे करण्यापेक्षा जर तुम्ही हे टॉपिक्स किंवा प्लॅटफॉर्म यूज केले तर डेफिनेटली तुम्हाला मदत होईल. अभ्यास करताना अभ्यासच करा, पुस्तकच वाचा, पण जेव्हा तुम्ही मोबाईल बघत असाल तेव्हा या गोष्टी जर बघितल्या तर डेफिनेटली हेल्प करतील. सो त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो आता एक्झॅक्टली आपण व्हिडिओच्या पॉईंटला हात घालूया आणि पुढे जाऊया. सो बघा, 1 बाय 1 मी डिस्कस करतो जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल सर्व. बघा, पहिला जो रिसोर्स आहे ऑनलाईन तो वापरायचा म्हणजेच MPSC.gov.in. तर ही आहे आयोगाची ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटला तुम्हाला सर्व माहिती मिळून जाते. मग ती क्वेश्चन पेपर्स असो किंवा सिलेबस असो किंवा एनिथिंग अपडेट ज्या असतात MPSCच्या त्या देखील याच वेबसाईटला येत असतात. सो ते सर्व तुम्ही या वेबसाईटला मिळवू शकतात. अगदी इझी वेबसाईट आहे. तुम्ही ती सेव्ह करून ठेवा कुठेतरी किंवा तुम्हाला मोस्ट ऑफ द लोकांना माहीतच असेल. आणि मित्रांनो, जर क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यास तुम्हाला अडचण येते, सिलेबस डाउनलोड करण्यास अडचण येते, तर आपला प्लॅटफॉर्म देखील आहे, म्हणजेच MPSCpoint.in वेबसाईट आहे. तिथे सर्व इझिली अवेलेबल होतं तुम्हाला. जर इथून तुम्हाला डाउनलोड करता नाही आली तर इथून नक्की येईल, कारण सर्व इझी एक 1 क्लिकमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड होतात आणि स्पेसिफिकली परीक्षा वाईज तुम्हाला जाता येतं. त्यामुळे इझी जर जायचं असेल तर आपली वेबसाईट आहे. अन्यथा आयोगाची तर आहेच, तिथे सर्व क्वेश्चन पेपर PDFsमध्ये अवेलेबल आहेत. दुसरा आहे बघा, ट्विटर म्हणेल मी. ट्विटर तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे, कारण तुम्हाला माहीत असेल की मागच्या काही काळात किंवा बऱ्याचदा MPSCमध्ये जागावाढ संबंधित ट्विटर वार होतात किंवा काही कंपेन्स चालतात आपले ऑनलाईन. तर त्यामध्ये तुमचा देखील सहभाग व्हावा म्हणून ट्विटर, जे सध्या X म्हणून नाव आहे, तर ते तुमच्या मोबाईलमध्ये असावं की जे काही रिलेटेड ट्विट्स आहेत तुम्हाला ते करता येतील. प्रत्येक MPSC ॲस्पायरंट ठेवावं जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. म्हणजे जागावाढ वगैरे जर मुद्दे असतील तर ते MPSCपर्यंत जातील, गव्हर्नमेंटपर्यंत जातील. त्यासाठी सर्वांची एकता गरजेची आहे म्हणून ट्विटर तुमच्या मोबाईलमध्ये असायला हवं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं MPSCच्या मुलांसाठी अगदी 24 तास ते टेलिग्राम ॲक्टिव्ह असतं बघा. आणि टेलिग्राम मी ते का लिहिलेलं आहे त्याच्या मागे मला तुम्हाला थोडं 2 गोष्टी सांगायच्या आहेत. आणि तिथे इम्पॉर्टंट तर खूप गोष्टी आहेत, पण अनइम्पॉर्टंट खूप जास्त गोष्टी आहेत इम्पॉर्टंटपेक्षा. आता मी म्हणेल की टेलिग्रामला फक्त फ्यू चॅनल्स जॉईन करा, काहीच चॅनल जॉईन करा. अगदी माझं पण नाही केलं तरी चालेल. फक्त काही जे असतील की जे डेली अपडेट देतात किंवा ते त्यावरतीच बसलेले असतात दिवसभर, ते 1-2 चॅनल जॉईन करा जेणेकरून MPSCचे अपडेट मिळतील.
MPSCच्या अपडेटसाठी मी म्हणेल तुम्ही फक्त MPSCचं जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा. मी माझ्या चॅनलला MPSCच्या सगळे अपडेट टाकत बसत नाहीत, कारण मला माहिती आहे MPSC त्यासाठी स्पेशल चॅनल करून बसलेली आहे, किंवा अदर जे आपले बंधू आहेत ते अगदीच बसलेले असतात की आता अपडेट्स येईल आणि ते लगेच टाकतील. सो ते जर सर्व टाकतायत तर मी कशाला टाकू, कारण तिथं तुम्हाला ऑलरेडी PDF मिळून जाते. मग माझ्या टाकण्यामध्ये काय त्यामध्ये लॉजिक बनत नाही. त्यामुळे मी सर्वच टाकत बसत नाही. फक्त काही मला जे वाटतं महत्त्वाचं ते मी तिथे शेअर करतो. काही चॅनल तुम्ही फक्त अपडेट देतात त्यासाठी जॉईन करू शकतात. MPSCचं ऑफिशियल करून घ्या. मी चॅनलचं नाव इथे सांगणार नाही, कारण उगाच कोणाचं प्रमोशन करणे इथे योग्य नाही. सो MCQ प्रॅक्टिससाठी काही चॅनल्स आहेत बघा. जसं की तुम्ही MPSC हिस्ट्री जर टाकले, MPSC हिस्ट्री टेलिग्रामला, तर तुम्हाला MPSC हिस्ट्रीचं एक खूप मस्त चॅनल आहे ते. त्यामध्ये त्यांनी खूप सारे MCQs टाकलेले आहेत. थाउजंड्समध्ये आहेत ते MCQ. तेवढे जर तुम्ही सोडवत असले जेव्हा तुम्हाला फ्री वेळ मिळेल, सो डेफिनेटली हेल्प करणार आहे. MPSC पुढे विषयाचं नाव टाका. ते कोणाचं तरी चॅनल आहेत, ते सर्व MPSC हिस्ट्री, MPSC पॉलिटी, जिओग्राफी, तिथे सर्व MCQs आहेत. खूप म्हणजे PYQ वगैरे किंवा नवीन MCQs खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे. तुम्हाला सोडवायला म्हणजे तुम्ही थकून जाल. अक्षरशः मी तर जेव्हा जॉईन केलं होतं तेव्हा खूप सारे प्रश्न त्यावरती सोडवायचो, पण नंतर खूप जास्त प्रश्न सोडवल्यामुळे मी ते चॅनल लेफ्ट करून टाकले सध्या. पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सोडवू शकता. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स MPSC नंतर सर्च करा, तिथे मिळून जातील. आणि क्वेश्चन पेपरसाठी प्रॅक्टिससाठी ज्या क्वेश्चन पेपर असतात, ज्या टेस्ट सिरीज असतात, त्यासाठी MPSC टेस्ट पेपरसारखे काही चॅनल्स आहेत ते जॉईन करा. तिथे जर तुम्ही पुण्यात राहत नसाल तर तुम्हाला PDFs वगैरे मिळतात, ज्या तुम्ही प्रिंट करून सोडवू शकतात. आता बघा, कीप द चॅनल लिस्ट लिमिटेड, म्हणजे लिमिटेड ठेवा ती लिस्ट जी आहे ती. कारण टेलिग्रामला सध्या असं दिसून येतं की खूप सारे म्हणजे जी ऑडियन्स आहे त्यांना एंगेज ठेवण्यासाठी अगदीच एवढ्या जागा येणार आहेत, किंवा आज आम्ही याची भेट घेतली, त्याची भेट घेतली, किंवा एखादं जर कोर्ट केस चालली तर तिथं काय हिअरिंग सुरू आहे, लगेचच म्हणजे खूप इन्स्टंट तिथं कोर्ट केस आता सुरू झालेली आहे, आता हिअरिंग चालू झालेली आहे, अशी मेसेज येतात. म्हणजे टेलिग्रामचा यूज यांनी टोटली खूपच अपडेटेड बनवून टाकलेला आहे त्याला. पण एवढी काही गरज नाही मी म्हणेल. जेव्हा एखादा डिसिजन येतो डायरेक्टली डिसिजन सांगा. एवढी हाईप करण्याची गरज नाही की मी आज ही गोष्ट सांगणार आहे, उद्या हा खुलासा होणार आहे, त्याची काही गरज नाही. आपल्या टेलिग्रामला बघा तुम्ही, फक्त 6-7 हजार जण आहेत. ते देखील खूप कमी होत जातात, कारण मी कंटेंट तेवढा टाकत नाही आणि लोकांना एंगेजिंग खूप जास्त हवं असतं. त्यांना एंगेज व्हायचं असतं, खूप जास्त वेळ त्या टेलिग्रामला घेऊन बसतात. सो टेलिग्रामला जास्त वेळ देऊ नका. ते खूप फालतूपणा येतो टेलिग्राम वापरणे म्हणजे खूप जास्त वेळ वापरणे हा म्हणेल. कारण इम्पॉर्टंट गोष्टी देखील आहेत बघा. खूप सारं तुम्ही जेव्हा वाईट गोष्टी बघता तेव्हा खूप सारे चांगले देखील असतात. सो ते तुम्ही घ्या. सिलेक्टिव्ह राहा. अगदी काहीच चॅनल 2-4 चॅनल जॉईन करा. सगळे करत बसू नका. जे इम्पॉर्टंट वाटतात तेच करा, जे व्हॅल्यू देतात तेच करा. आणि जसं की इथे लिहिलेलं आहे बघा, मी ऑल चॅनल पोस्ट सेम कंटेंट. सर्वच जण एक PDF आली आयोगाची की सर्व टेलिग्राम चॅनलला ती 10-12 जे 50-60 टेलिग्राम चॅनल सर्व तीच टाकतात. कशाला टेलिग्रामला 50-60 चॅनल जॉईन करायचे, एकच करायचं. हाच या मागचा लॉजिक आहे. जास्त वेळ टेलिग्रामला देत बसू नका. फक्त काही इम्पॉर्टंट असतं. आता माझं वर्क इम्पॉर्टंट असतं, मी टेलिग्राम बघतो जास्त वेळ. सो मी मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला तिथे विदिन 1 hour 2 hourमध्ये ॲक्टिव्ह दिसत असेल. सो पुढे जाऊया आपण आता करंट अफेअर्ससाठी. करंट अफेअरला बघा, PIB.gov.ची वेबसाईट आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची. ती ऑफिशियल वेबसाईट आहे, ती वापरू शकता. बजेट वगैरे त्याची समरी जी इथे येते ती आपल्या MPSC परीक्षेमध्ये विचारली जाते. सो PIB.gov.in वापरा. इम्पॉर्टंट स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या, त्याच्या संबंधी माहिती असते. वाचत चालायचं. कुठे PIB.gov ओपन करायची, वाचत राहायचं. खूप भर पडेल नॉलेजमध्ये. GK टुडे जे मंथली फ्री MCQs असतात बघा, ते सोडू शकतात तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा. इथे कुठलेही पेड प्रमोशन नाही आहे. सर्व फ्रीली जे जनरली मी यूज केलेलं आहे, जनरली सर्व सांगतात आपल्याला जे सिनियर्स आहेत ते. सो ते केलं पाहिजे मी म्हणेल. विकिपीडिया बघा, विकिपीडियाचा खूप महत्त्वाचा उपयोग आहे की तुम्ही पॉलिटीचे जे टॉपिक्स असतात बघा, समजा प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सर्च करा, विकिपीडिया ओपन करा, वाचत बसा. सिलेक्टिव्ह टॉपिक असतील, काही हिस्ट्रीचे तुम्हाला वाचायचे असतील, सो विकिपीडियावर वाचा. कारण शॉर्ट आणि इझिली अवेलेबल आहेत हे, आणि विदाऊट एनी ॲड्स. तुम्हाला कुठले ॲड्स वगैरे द्या येत नाही. आपल्या वेबसाईटला थोड्या ॲड्स दिसतात, पण ते तुम्हाला ॲड्स बघावेच लागतील, बिकॉज वी डू दॅट फॉर कॉमर्शियल पर्पज. तसं विकिपीडियाचं नाही. त्यामुळे विकिपीडिया तुम्ही फ्रीली आणि विदाऊट ॲड्स वापरू शकतात. ते खूप चांगली गोष्ट आहे. जेमिनी आणि ChatGPT बघा, खूप महत्त्वाचं आहे हे. एखादं गणित आपल्याला जमत नसलं, मी तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल थ्रू सांगतो. एखादं गणित जर जमत नसलं तर आपण खूप वेळ त्याच्यावरती घालवतो, 1 तास 1.5 तास. इगोला आपण ते गणित घेतो की खूप आता माझ्याकडून का जमत नाही. तर तेवढं करण्यापेक्षा मी म्हणेल टाईम वाचवा.
मॅथ्सचा तुम्ही या ChatGPT किंवा जेमिनीला फोटो पाठवा. ते जेमिनी तुमच्या एक्झॅक्टली तुम्ही जर फक्त एक पेज पूर्ण क्वेश्चन पेपरचा आहे, त्यामध्ये जर तुम्ही सांगितलं की प्लीज आन्सर 60 नंबर क्वेश्चन, तर ते तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप एक्झॅक्ट स्टेप बाय स्टेप आन्सर देतं. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. जे जमतच नसेल त्याची मदत घ्या. त्याला तुम्ही वेगवेगळे निमॉनिक्स विचारू शकतात एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, की हे कसं लक्षात ठेवू. ते तुम्हाला सांगतं बघा, काही ट्रिक्स सांगतं. तुम्ही मराठीमध्ये देखील त्याला विचारू शकतात. सो त्याचा नक्कीच फायदा घ्या. इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी खूप महत्त्वाचं आहे ते. इंग्लिश ग्रामरसाठी तर मी म्हणेल खूपच अगदी डिटेल एरर काढून ते आपल्याला तिथं क्वेश्चनमधील. सो डेफिनेटली यूज केलं पाहिजे. मॅथ्ससाठी आणि इंग्लिशसाठी मी म्हणेल ते वापरा. GSसाठी काही वापरण्याची गरज नाही, बिकॉज देर आर ऑलरेडी अवर बुक्स की जे तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर गुगलला जाऊन जर तुम्ही वर्ड कोच सर्च केलं मित्रांनो, वर्ड कोच, इथं वर्ड WORD आहेत, WORD वर्ड कोच. तर हे एक महत्त्वाचं टूल आहे की ज्याच्याने तुमची इंग्लिशची व्होकॅब्युलरी वाढू शकते. बेसिकली याच्यामध्ये काय येतं की एक शब्द दिला जातो, त्याचा सिमिलर मिनिंग विचारतात, 2 ऑप्शन्स असतात, त्यातून एक क्लिक करा. तो चुकला तर तो पुन्हा विचारतात, पुन्हा चुकला तर पुन्हा येतो तो पुढच्या राऊंडला. असे राऊंड्स असतात. जेव्हा केव्हा तुम्ही जेवण करत असाल किंवा बसलेले आहात, चहा पेत आहात, तर तेव्हा तुम्ही हे वर्ड कोच सोडू शकतात. इंग्लिश व्होकॅब्युलरी तुमची यातून नक्की वाढणार आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचं तुम्हाला तिथंच खाली एक्सप्लेनेशन वगैरे मिळतं. सो फावल्या वेळामध्ये हे करण्यास हरकत नाही मी म्हणेल. आता हे झाले ऑनलाईन रिसोर्सेस. आता ॲप्स कोणते वापरावे. बघा, कुठलेही असे स्पेसिफिक ॲप्स वगैरे वापरलेच पाहिजे असं नाही. सो देर आर फ्यू, मी तुम्हाला सांगतो. बघा, कोणतेही नोटपॅड तुम्ही वापरू शकतात. नोटपॅड का, तर एखाद्या वेळेस आपल्याला दिवसामध्ये काही टार्गेट्स असतात, ते लिहून ठेवायचे त्या नोटपॅडमध्ये. कोणतेही वापरा, तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट असते ते देखील वापरलं तरी चालतं, काही अडचण नाही. आणि नोटपॅड वापरण्यापेक्षा मी म्हणेन डायरी मेंटेन करा छोटीशी, ज्यामध्ये तुमचं नियोजन असेल आणि त्या नियोजनानुसार अभ्यास करा. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक फ्री ॲप आहे, ज्यामध्ये सर्व कलम असतात आपल्या कॉन्स्टिट्यूशनची, ते तुम्ही घेऊ शकतात. सो दॅट विल बी बेनिफिशियल जेव्हा वेळ असेल तेव्हा वाचण्यासाठी. आणि एखादं स्कॅनर वगैरे असावं तुमच्या मोबाईलमध्ये, कारण बऱ्याचदा आपल्याला काही पेजेस हे चालता बोलता वाचायचे असतात. सो आपण ते स्कॅन करून नंतर PDF स्वरूपामध्ये वाचू शकतो. सो अशा प्रकारे या गोष्टी आहेत काही. आय होप डेफिनेटली तुम्हाला मदत होईल. तुमच्याकडे असे काही रिसोर्सेस असतील की जे मला माहिती नाही किंवा मी इथे सांगितलेलं नाही आणि तुम्हाला वाटतं की खूप महत्त्वाचे आहे, सो डेफिनेटली यू कॅन टेल इन द कमेंट सेक्शन. कमेंट करा, तिथे मी वाचेल. आणि असल्यास काही आपण पिन वगैरे करूया तुमची कमेंट, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल. शेवटी मी म्हणेल की ऑनलाईन हे सर्व वापरलंच पाहिजे, याची काही गरज नाही. फक्त जेव्हा तुम्ही रिकामे असता, जेव्हा तुम्ही चहा पित असता, जसं मी ऑलरेडी भरपूर वेळा सांगितलं की जेव्हा तुम्ही फ्री असता तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. अदरवाईज फक्त अभ्यास करून देखील पास करता येतं. सो हाच या व्हिडिओचा मेन उद्देश होता. आय होप तो तुम्हाला मिळाला असेल. जे न्यू कमर्स असतात त्यांच्यासाठी असे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. नवीन जे येतात ते खूप चुका करतात आणि त्या चुका व्हायला नको, म्हणूनच माझा प्रयत्न असतो की आपण त्या स्वरूपाचे व्हिडिओ द्यावेत. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला सर्व जी मी माहिती सांगितली ती कळाली असेल. खूप इझी शब्दांमध्ये मी बोलतो. सर्वांच्या कमेंट्स देखील येतात त्यासंबंधी. सो थँक्यू, तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स ज्या येतात. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल आपल्यात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम.